नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पंतप्रधान आवास योजना 2.0 या योजनेअंतर्गत घर घेण्यासाठी 2,50,000 रुपये मिळतात। तर त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत, कोणत्या साइटवरती जाऊन आपल्याला काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे याची संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच वेळोवेळी महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत, कोणत्या साइटवरती अर्ज करायचा, काय काय आपल्याला अपलोड करायचंय याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। खास सूचना एक या व्हिडिओमध्ये अशी आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही 1 रुपया द्यावा लागत नाही आणि जर कुठे तुम्हाला पैशाची मागणी होत असेल तर तुमची फसवणूक होऊ शकते। तर अर्ज कशा पद्धतीने करायचा मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दाखवणार आहे। तशा पद्धतीने तुम्ही अर्ज घर बसल्या देखील करू शकता। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून कॉपी करा। त्यानंतर होम पेज वरती आपल्याला क्लिक करायचंय। त्यानंतर समोर बघू शकता अप्लाय फॉर PMAY 2.0 यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे तुमच्या समोर पॉपअप ओपन होईल। आता यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी दाखवलेल्या आहेत। आता पहिली कॅटेगरी तुम्हाला यामध्ये दाखवलेली आहे ती BLC, म्हणजे तुमची जर जमीन असेल 7/12 तुमच्या नावावर असेल तर तुम्ही BLC याच्या अंतर्गत अर्ज करू शकता, ज्यामध्ये गव्हर्नमेंट कडून 2.5 लाख रुपये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणार आहेत घर बांधण्यासाठी। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे AHP, याच्यामध्ये तुम्हाला घर घेण्यासाठी पैसे मिळतात, म्हणजे अप्रूव्हल लेटर आल्याच्या नंतर तुम्ही ते बँकेत जमा केल्याच्या नंतर तुमच्या त्या लोन अकाउंट मध्ये जे पैसे जमा होतात ते 2 नंबरच्या ऑप्शननी आपल्याला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेतलेल्या कर्जाचं व्याज भरलं जातं। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। तर आपण आता जो अर्ज करणार आहे तो AHP मधून अर्ज करणार आहे, म्हणजे तुम्हाला भविष्यात घर घ्यायचं झालं तर हे प्रधानमंत्री आवास योजनेचं लेटर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या 2.5 लाखाचा शहरी भागामध्ये घर घेण्यासाठी फायदा होणार आहे। तर त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे ते आपण आता बघूयात आणि काय काय कागदपत्र लागतात। क्लिक हिअर याच्यावर प्रोसेस करायचे। या ठिकाणी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट दस्तावेज तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत। कुटुंबातल्या सर्वांचे आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत। त्याच्यानंतर आई वडील जर जिवंत असतील तर आई वडिलांचे देखील आधार कार्ड लागणार आहेत, आपल्याला नंबर टाकावा लागतो। त्याच्यानंतर तुमचा बँकेचे डिटेल तुमचे त्या व्यक्तीच्या नावाचे असणं गरजेचं आहे आणि आय प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा 3 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला तुमचा या ठिकाणी लागणार आहे। मग ते IT रिटर्न असेल तुमचं किंवा 16 नंबर फॉर्म असेल त्यावर उत्पन्न 3 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आता आपण अर्ज करणार आहोत। जर तुमची 7/12 असेल तर हा खालचा ऑप्शन त्याचा तुमचा काही फेरफार असेल 7/12 किंवा 8 त्याची नोंद असणं गरजेचं आहे। प्रोसेस यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला आपलं राज्य निवडायचे, यामध्ये महाराष्ट्र राज्य मी निवडतो। अशा पद्धतीने राज्य निवडल्याच्या नंतर तुमचा उत्पन्न किती आहे वार्षिक ते उत्पन्नाच्या दाखल्यावर बघायचंय आणि तितकंच उत्पन्न यामध्ये टाकायचंय। त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अर्ज करताय ती कॅटेगरी मी 2 नंबरची निवडतोय। AHF या कॅटेगरी अंतर्गत आपण अर्ज करतोय, म्हणजे घर घेण्यासाठी आपल्याला आवास योजनेमधून पैसे मिळावेत म्हणून। आता कुठल्या गव्हर्नमेंट योजनेमधून तुम्ही भारतात कुठं पक्क घर आहे का तुमचं विचारलेलं आहे, असेल तर यस करायचंय आणि नसेल तर नो करायचे। याच्या आधी कुठं तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेतलाय का ते देखील नाही निवडायचे। आता या ठिकाणी ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात, ज्यांच्या नावाने तुम्हाला भविष्यात लोन करायचंय घर घेण्यासाठी, त्या व्यक्तीचा आधार क्रमांक आणि नाव टाकून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधारवर आहे तशा पद्धतीने समोर आता या ठिकाणी नाव टाकून घ्यायचंय। अशा पद्धतीने नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर खाली टर्म्स आणि कंडिशन आहेत वाचा।
खाली बॉक्सवरती टिक करायचंय आणि जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचंय. जनरेट ओटीपी यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारची लिंक असलेल्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो 6 अंकी ओटीपी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे. आता मी सबमिट यावरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर आता फॉर्म आपल्या समोर अशा पद्धतीनं ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुमचं नाव, जी कॅटेगरी निवडली तुम्ही, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत अर्ज करता ते कॅटेगरी आणि तुमचं आधार नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. आता पॅन कार्ड नंबर असेल तर टाकू शकता तुम्ही, ऑप्शनली आहे, पण समोर जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला तुमची टाकून घ्यायची आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर मॅन्डेटरी मध्ये मोबाईल नंबर आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी टाकायची असेल तर ईमेल आयडी मॅन्डेटरी नाही. त्याच्यानंतर जेंडर निवडायचंय, पुरुष स्त्री कोण असेल ते निवडल्याच्या नंतर समोर तुम्हाला व्यवसाय काय करताय तुम्ही, गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहे का, बिझनेस आहे का, ऑदर आहे, जॉब आहे, तुमचं काय व्यवसाय आहे तो यामध्ये आता आपल्याला निवडायचा आहे. तर अशा पद्धतीनं बेसिक सर्व गोष्टी आहेत. खूप सोपा फॉर्म आहे. त्याच्यानंतर धर्म निवडायचा आहे, आपला हिंदू धर्म निवडला. कॅटेगरी SC ST OBC कोणते आहे, त्या जनरल कॅटेगरी आहे आपली म्हणून जनरल यावरती क्लिक करतो. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आपली काय आहे, शिक्षण काय झालेलं आहे ते निवडू शकता. नसेल झालेलं तर तुम्ही ऑदर देखील निवडू शकता. तुमच्या पद्धतीनं कुठलाही पर्यायातून एक निवडायचं आहे. अशा पद्धतीने निवडल्याच्या नंतर तुम्ही PM स्वनिधी किंवा अजून इतर कुठल्या योजनेअंतर्गत तुम्ही व्याज म्हणजे लोन घेतलेला आहे का या ठिकाणी विचारले, कोणत्या सरकारी योजनेतनं लाभ घेतलेला आहे का. घेतला असेल तर यस करा, नसेल घेतला तर नो यावरती क्लिक करायचे. नो यावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपलं एक पेज सेव्ह यावरती क्लिक करायचं, सेव्ह आणि कंटिन्यू यावरती. सेव्ह यावर कंटिन्यू केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला फॉर्म आता भरायला सुरुवात झाली. आता या 4-5 टप्प्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. रजिस्ट्रेशन नुसार तुमची माहिती यामध्ये आलेली आहे. आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये जे काही मेंबर आहेत सर्वजण, त्या प्रत्येकाचं नाव, आधार कार्ड क्रमांक, त्यांचं रिलेशन काय आहे, ह्या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी भरायच्या. आता इतर कुटुंब, तुमची मुलं मुलगी जे काय असतील त्यांचे नाव, नंबर, जन्मतारीख, आधार क्रमांक आणि रिलेशन ह्या गोष्टी तुम्हाला आता यामध्ये, आणि त्यांचं शिक्षण काय झालंय, जेंडर शिक्षणाचं नाही सॉरी, जेंडर, आधार क्रमांक आणि ते काय करतात ह्या गोष्टी आपल्याला यामध्ये निवडायच्या. तर कालनिर्णय असं प्रदर्शित होईल तुमच्या समोर. अशा पद्धतीने आपल्याला जन्मवर्ष, महिना आणि तारीख अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची. जी तारीख आधार कार्डवर आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये तारीख टाकून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने मी वर्ष निवडलं अगोदर. वर्ष निवडल्याच्या नंतर महिना निवडतोय आणि महिना निवडल्याच्या नंतर आपल्याला दिनांक निवडायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आता भरायची. मी एक तुम्हाला फक्त टाकून दाखवतोय, व्हिडिओ मोठा होईल म्हणून बाकीचे मी नावं असे डायरेक्ट ऍड करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांची जन्मतारीख, त्यांचा आधार क्रमांक योग्य जो आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर ते काय करतात, स्टुडंट असतील, चिल्ड्रन असतील, काय आहेत त्यांचं ऑक्युपेशन निवडायचे आणि ऍड यावरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने मी कुटुंबातल्या सर्वांचे नाव या ठिकाणी ऍड करून घेतलेले आहेत, बघू शकता. मी डायरेक्ट नाव ऍड केलेले आहेत. आता सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करतो. यावर क्लिक केल्याच्या नंतर हे देखील पेज आपलं सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. ओके यावरती क्लिक करतो. आता या ठिकाणी काय काय डिटेल दिलेले आहेत बघा. आपण कोणत्या कॅटेगरी मधून अर्ज करतोय, तर आपण EWS मधून करतोय. सुरुवातीलाच आपण रजिस्ट्रेशन तसं केलेलं आहे, 3 लाखाच्या आत उत्पन्न आहे म्हणून. LIG म्हणजे जास्त उत्पन्नाचा गट असतो म्हणून आपण EWS मधून करतोय. अशा पद्धतीनं काही गोष्टी ऑटोमॅटिक निवडल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण आपलं उत्पन्न टाकायचंय. अशा पद्धतीनं उत्पन्न टाकून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, 100 KB आत आपल्या उत्पन्न दाखल्याची PDF स्कॅन करून याच्यामध्ये अपलोड करायची. तर या ठिकाणी मी उत्पन्नाचा दाखला साईज बनवून ठेवलेली आहे, ती PDF याच्यामध्ये मी अपलोड करतो. अशा पद्धतीनं तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला बारकोड असलेला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि अपलोड बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुमची PDF त्यामध्ये सक्सेसफुली अपलोड होणार आहे. अशा पद्धतीनं PDF या ठिकाणी अपलोड केलेली आपण.
आता या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून त्या ऍड्रेसवरती राहताय त्या ठिकाणी ते तुम्हाला निवडायचंय. 5-10 वर्ष, 2 वर्ष, जे काही तुम्ही किती दिवसापासून राहताय ते निवडू शकता. त्याची काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जिथं राहताय तुम्ही ते रेंटनी राहताय का स्वतः ओनर आहेत का हाऊस नाहीये तुम्ही, त्यातला कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. आता या ठिकाणी या केसमध्ये ते ओनर आहेत म्हणून मी ओनर म्हणून निवडलंय. आणि घर कसं पक्का आहे कच्चं आहे का काय त्याची निवड तुम्हाला या ठिकाणी आता करायची. अशा पद्धतीने निवडायचंय. आता छताचं घर आहे, आरसीसी बांधकाम आहे का कच्चं घर आहे, तर यामध्ये त्याची निवड करायची. तुमचं जसं असेल तशी तुम्ही याच्यामध्ये निवड करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही कसं बांधकाम आहे तुमचं ते निवड करू शकता. आणि त्यानंतर आता मी या ठिकाणी निवड करतो पक्का आहे छताचं घर म्हणून. आणि त्याच्यानंतर कंस्ट्रक्शन, आता सेव्ह आणि कंटिन्यू वर क्लिक करतो. आता सक्सेसफुली हे देखील पेज या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात किंवा तुम्हाला ज्या भागामध्ये घर घ्यायचंय ते असे 2 प्रकारचे ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी आता टाकायचे. सध्या तुम्ही राहत असाल तो पत्ता एक टाकायचा यामध्ये, आणि तुम्ही भविष्यात कुठं घर घेण्याची तुमची इच्छा आहे त्या भागातला ऍड्रेस तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण पत्ता यामध्ये शॉर्टकटमध्ये मी टाकून घेतो. तुमची सिटी निवडायची, तुमचा तालुका, जिल्हा, गाव, पिनकोड सहित तुम्हाला यामध्ये माहिती टाकायची. थोडा नंतर त्यामध्ये बदल झाला तरी चालेल, पण ज्या भागात तुमची इच्छा आहे घर घेण्याची त्या भागात तो ऍड्रेस टाकून तुम्हाला यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर तुमचा प्रेझेंट ऍड्रेस तुम्ही जिथं राहताय त्या ठिकाणचा टाकून घ्या. आणि परमनंट ऍड्रेसही जर तोच असेल तर तुम्ही परमनंट ऍड्रेस देखील तो टाकून घेऊ शकता. तर त्या 2 ठिकाणी ते 2 ऍड्रेस झाले. आणि खाली AHP म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट चालू आहे किंवा कुठं घर घ्यायचंय त्या प्रोजेक्टचे डिटेल किंवा त्या भागातला ऍड्रेस तुम्हाला खालच्या कॉलम मध्ये टाकायचा आहे. आता मी बेसिक याच्यामध्ये ऍड्रेस टाकून घेतलेला आहे. तशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्डवरचा बघून त्यामध्ये ऍड्रेस टाकू शकता. त्याच्यानंतर खाली जे दिलेले आहे AHP म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे जिथलं घर घ्यायचं आहे त्या प्रोजेक्टच्या नावाने नव्हे पण त्या लोकल तिथला ऍड्रेस याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. तर तशा पद्धतीने मी या ठिकाणी ऍड्रेस टाकून घेतो. वेळ लागेल म्हणून मी फक्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवतोय. तुम्ही डिटेल मध्ये जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण ऍड्रेस मी टाकून घेतो. तुम्हाला काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असेल, जे काय असेल ते याच्यामध्ये योग्य ती निवड करायची. अशा पद्धतीने योग्य ती निवड केल्याच्या नंतर सगळा फॉर्म भरून झाला असेल आपला, तर आपल्याला काय करायचं आता सेव्ह आणि कंटिन्यू यावरती क्लिक करायचे. सेव्ह आणि कंटिन्यू यावर क्लिक केल्यावर सक्सेसफुली आता या ठिकाणी सेव्ह झालेला असेल. आता तुम्हाला तुमचे बँक डिटेल जे आहेत ते कोणत्या बँकेचे डिटेल आहेत ते यामध्ये आता जोडायचे. यामध्ये तुम्ही कोणतेही बँक डिटेल जोडू शकता. भविष्यात तुम्ही ज्या बँके अंतर्गत लोन केले तुमचं सँक्शन झालेलं लेटर त्या बँकेत जमा केल्याच्या नंतर तुमचे प्रधानमंत्री आवास योजनेची रक्कम ही त्या लोन खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे कुठल्याही बँकेचं सेव्हिंग असेल, कुठलंही अकाउंट असेल तर तुम्ही यामध्ये तुमचे बँक डिटेल देऊ शकता. यापूर्वी गव्हर्नमेंट योजनेची कुठलीही तुम्ही म्हाडा अंतर्गत अर्ज केलाय का, घर लागले का, माहिती विचारले, लागला असेल तर यस करा नाहीतर नो करा. टर्म्स आणि कंडिशन ऍक्सेप्ट करायचे. एक डिक्लेरेशन आहे, हे डिक्लेरेशन तुम्ही अशा पद्धतीनं वाचून घ्यायचे. यावर तुमचा ऍड्रेस सर्व दाखवेल आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अर्ज फायनली सबमिट करायचा आहे. तर आता या ठिकाणी सबमिट यावरती क्लिक करतो मी. बघू शकता ऍप्लिकेशन नंबर आपला या ठिकाणी पडलेला आहे आणि सक्सेसफुली आपला अर्ज या ठिकाणी झालेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे. खाली प्रिंट नाव येईल, या प्रिंट नावावरती क्लिक करून तुमची PDF तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा कस्टमरची असेल तर कस्टमरला ही प्रिंट तुम्ही प्रिंट करून देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. A to Z प्रोसेस तुम्हाला सांगितली मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऑनलाईन लिंक दिलेली आहे. आमचा व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे. तो ग्रुप तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल तर ग्रुप जॉईन करा. असेच महत्त्वपूर्ण वेळोवेळी आमचे व्हिडिओ
तुम्हाला अपडेट देत राहतात. तर चला मित्रांनो, अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. आपणही बघा, तुम्हीही करा आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही जरूर हा व्हिडिओ पाठवा. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.